नमस्कार पुणेकरांनो, खाऊ गल्ली आपल्या ह्या खवईगिरीच्या खास कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पुण्यामध्ये केवळ महाराष्ट्रीयन नाही तर केवळ पुणेरी मिसळ नाही तर खास राजस्थानी आणि गुजराती अशा डिश मिक्स केलेली राजधानी नावाचा एक छानसा स्पॉट आहे जो की तुम्ही तिथे जाऊन मारवाडी टाईपचं जेवण टेस्ट करू शकतात. अशाच ठिकाणी मी तुम्हाला आज घेऊन आली आहे खाऊ गल्ली या कार्यक्रमामध्ये. राजस्थानी आणि मारवाडी जेवण म्हटलं की खूप जास्त तूप घालून केलेला हा सगळे पदार्थ, त्याच्यामध्ये कढी येते, मुगाची खिचडी येते, पापड आणि तळलेले अशा सगळ्या डिशेस तुम्हाला इथे राजधानीमध्ये चाखायला मिळतील. राजधानीच्या पूर्ण पुण्यामध्ये 3 शाखा आहेत. इथे आपण जो आलोय ते आहे बालगंधर्व चौकामध्ये असलेली ही राजधानी. वर्षभरापूर्वी सुरू झाली आहे पण पुणेकरांना भयंकर मोठ्या पद्धतीने पसंतीस उतरलंय असं राजधानी हॉटेलमध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे खाऊ गल्ली आपल्या या कार्यक्रमात. चला तर जाणून घेऊयात की राजधानीचं फूड तयार कसं होतं. इथली जी सर्व्हिस आहे खास तुमचं मस्तपैकी चांदीच्या ताटांमध्ये असलेली जी सजावट असते त्या पद्धतीचंच इथे खूप साऱ्या वाट्या, छानपैकी सगळ्यात पहिले प्यायला देणारा मठ्ठा, अशी सगळी सजावट तुम्हाला मिळणार आहे आणि खास पोट भरून जेवायला मिळणार आहे ते राजस्थानी पद्धतीचं जेवण राजधानीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या 4 भाज्या, छान मस्तपैकी राजस्थानी पद्धतीची डाळ बाटी आणि हे सगळे मेनू तुमच्या पानामध्ये वाढले जातील तर कसं वाटेल. सुटलं ना तोंडाला पाणी. हे सगळं कसं बनवलं जातं आपण जाणून घेऊयात खास राजधानीच्या किचन मध्ये जाऊन. चला तर या माझ्यासोबत राजधानीच्या किचन मध्ये. माझ्या डोक्यावर ही जी कॅप दिसते ही आहे इथे स्वच्छता असावी म्हणून. इथे राजधानीमध्ये स्वच्छ आणि क्वालिटीचं जेवण बनवलं जातं. त्याची स्वच्छता तुम्ही बघत असाल की मला ही कॅप घातली गेली आहे. महाराज ललित आहेत आणि ते गेल्या 5 वर्षापासून इथलं स्वयंपाक बनवतात आणि ह्या सगळ्या टेस्टी जे फूड बनवलं जातं त्याचं ते कशी तयारी करतात, काय काय इथे भाज्या वापरल्या जातात, कशा पद्धतीने ही थाळी लावल्या जाते हे सगळं आपल्याला ते सांगणार. महाराज जी मुझे बताइए कि आज क्या क्या है खाने में. आज देखो फुलावर है, कॉलीफ्लावर की सब्जी है, अपना हरियाली पनीर कैप्सिकम है और आलू लहसुनिया है और मूंग है. ओके. हाँ जी. तो हमेशा हम अलग अलग सब्जियां बनाते हैं या फिर कुछ रूटीन वाला वही मेनू रहता है, बस कुछ सब्जियां चेंज की? नहीं, हमारा रोज मेनू बॉम्बे से आता है और अलग अलग रहता है, चेंज रहता है रोज. ये सब्जी आपको कल नहीं मिलेगा, मतलब पूरा मेनू चेंज ही रहता है हमारा. कुछ कस्टमर्स भी डिमांड करते हैं उसके टाइप से भी आप बनाते हैं या फिर आपका ही मेन्यू सिलेक्ट रहता है? नहीं, हमारा मेनू तो सिलेक्ट ही रहता है मैम, मगर ऐसे कोई अगर आए हैं जैसे 50 लोग हैं तो उनके हिसाब से हम बनाते हैं. अगर वो बोलेंगे कि हमको वो सब्जी आपका पसंद है तो हम बना के देंगे उनके लिए. महाराज मुझे बताया कि खास जो राजस्थानी या मारवाड़ी पद्धत जो बोलते हैं उसको तो दाल बाटी. तो दाल बाटी के लिए क्या क्या करना पड़ता है हमारे दर्शक को प्लीज बताइए. हाँ जी. दाल बाटी के लिए जो आटा आता है उसको करकर आटा बोलते हैं. उनको आटे को मतलब एक परात में मतलब एक प्लेट में लेके उसको मतलब घी डालने का, उसके अंदर थोड़ा सा नमक डालने का और पानी, और उसको फिर गूंद के मतलब गोली बनाने का और गोली बना के प्योर देसी घी के अंदर उसको फ्राई करने का. क्या और फिर पुणे में इसकी डिमांड होती है, दाल बाटी खाई जाती है. हाँ जी. अच्छा. बहुत इधर हमारे इधर आते कस्टमर और डिमांड भी करते हैं. अच्छा. दाल बाटी. तो अभी आप हमारे लिए क्या बना के दिखाएंगे, हमारे दर्शक को क्या बनाएंगे आप? आपके लिए बना देंगे हमारा मतलब राजस्थानी पापड़ का सब्जी बना के दे देते हैं. बनाइए आप. क्या लगता है इसके लिए? इसमें लहसुन है, पहले वघार लगता है अपना जीरे का. जीरा डालने के फिर लहसुन डालने का. लहसुन डाल के मतलब ये मसाला है, इसमें हींग है, हल्दी और मिर्ची है, दूसरे कुछ नहीं. तो और पानी ला भाई जल्दी. और ये सब्जी बस राजधानी में ही खाने को मिलेगा या कहीं और? नहीं, ये हम तो मतलब हमारे हिसाब से मतलब अलग ही बनाते हैं, अलग टेस्ट हो, दूसरे का हम नहीं बोलते. खास राजधानीचा असं फेवरेट यांचं डिश आहे, पापडापासून भाजी बनवली जाते. बघूया त्याची टेस्ट कशी असते. फिर पापड़ है. हाँ. पापड़ डाल दीजिएगा. ये पापड़ कौन सा भी चलता है या फिर कुछ स्पेशल? नहीं, बीकानेरी पापड़ जो आता है सब्जी में वो उससे मतलब बहुत अच्छा टेस्टी बनता है. ओके. बीकानेरी पापड़. खास बीकानेरी पापडच तुम्ही याच्यासाठी वापरलं पाहिजे म्हणजे भाजी खूप टेस्टी होते.
ये बस हो गया अभी, बस धनिया डाल देने का थोड़ा इसमें। किसके साथ खाया जाता है ये रोटी के साथ भी खा सकते हैं, क्या मेन तो रोटी के साथ में खा सकते हैं, ऐसा है। छान. मग ही जेव्हा भाजी अशी सुकी होते तेव्हा तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता किंवा तसंही तुम्ही टेस्ट करू शकता. खाना बनाना कब से स्टार्ट होता है और कैसी तैयारी होती है? हाँ जी, हमारा मतलब सुबह बच्चे आते हैं और कटिंग होता है सुबह 9 बजे कटिंग होता है और 10 बजे हम खाना बनाना शुरू करते हैं. 10 बजे 11:30 बजे तक हम खाना बना देते और बना के रेडी करके इसमें डाल देते. मतलब हम उतना ही खाना बनाते जैसे 25 लोग, क्या उतना तो 25 लोग मतलब 1 बजे तक आ जाते और फिर बाद में जैसे मतलब खाना जाता है वैसा हम बनाते रहते हैं. हाँ जी. मुझे बताइए कि कई बार ऐसा होता है कि ज्यादा लोग आ जाते हैं, फिर आपका खाना अगर उस टाइप से उतनी कैपेसिटी नहीं बनता है तो फिर वो जल्दी में करना पड़ता होगा आपको. हाँ जी. मैनेज कर लेते हो? नहीं, मैनेज तो मतलब थोड़ा बहुत, जैसे संडे है तो संडे को मतलब मालूम है कि इतना होगा, मगर खाना तो कम ही बताया, मगर उतना थोड़ा तैयारी करके रखते हैं. हाँ जी, तो खाना फिर बना लेते भाई इतना. संडे को मालूम रहता अपन को कि इतना लोग होगा, और ऐसे सोमवार को और ऐसे तो मतलब कम ही रहता है. हाँ जी, ज्यादा संडे को और सैटरडे को. टाइमिंग क्या है आपकी? टाइमिंग हमारा 12 बजे से 3:30 बजे तक है. हाँ जी, रात में 7 से 11. राजधानीच्या किचन मध्ये बघितलंय, स्वयंपाक तर मस्त झालाय, भूक पण लागली आहे आणि ते वाढण्यासाठी माझ्यासोबत आता हे आहे सगळे ही फौज जी तैनात केली आहे यांनी. हे सगळे युनिफॉर्म घालून आपल्या सेवेत हजर असतात आणि इथे आपल्याला सर्व करतात, म्हणजे आपली थाळी जी आहे ती तयार करतात. माझ्यासोबत ह्या राजधानीचे मॅनेजर आहेत इंद्रनील, त्यांना आपण विचारूया. सर, हॉटेलचं टायमिंग कसं आहे? कुठल्या वेळेत सुरू होतं? दुपारी 12 ते 3:30 लंच असतो आणि संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत इथे डिनर. मला सांगा की 1 वर्ष झालंय लगभग पुण्यामध्ये सुरू होऊन. पुणेकर खवय्ये आहेत, कसा रिस्पॉन्स आहे पुणेकरांचा? तसं पुण्याला आम्हाला 5 वर्ष झालेली आहेत. 2006 पासून आम्ही मॅरिफ्लेक्स मॉलमध्ये आहोत. तिथे म्हणजे त्याचं फार जुनं आउटलेट आहे आमचं. जेएम रोडला आता आम्हाला 1 वर्ष झालेलं आहे आणि आता 2 महिन्यापूर्वी आम्ही रिनोव्हेट करून परत सुरू केलेलं रेस्टॉरंट. मी ग्राउंड फ्लोअरला आलोय, पूर्वी आम्ही फर्स्ट फ्लोअरला होतो. त्यानंतर रिस्पॉन्स फार चांगला आहे, व्हेरी नाईस रिस्पॉन्स अँड पीपल आर लाइकिंग द फूड व्हेरी मच. सगळ्यात जास्त थाळीमध्ये कुठलं असं मेनू आहे जो खूप प्रेफर करतात लोक, आवडीने खातात, असं काही आहे? दाल बाटी इज आवर स्पेशालिटी ऑब्विसली. आणि आमच्याकडे म्हणजे दर ट्युजडेला आमच्याकडे डाळ ढोकळी स्पेशल असते, वेनसडेला आमच्याकडे डाळ बाटी असते, सॅटर्डेला दहीवडा असतो. असे काही ना काही रोज स्पेशल आयटम्स असतातच. त्यामुळे आय थिंक एव्हरीथिंग इज स्पेशल. राजधानीमध्ये सगळं स्पेशल आहे असं. राजधानी म्हटली की सगळ्याच गोष्टी इथं स्पेशल आहे असं यांचं म्हणणं आहे. सर, मला एक लास्ट असं विचारायचं की प्राइसेस कुठून स्टार्ट होतात, म्हणजे कुणीही करू शकतं का, खाऊ शकतं का, अशा पद्धतीचं आहे? 175 रुपीज इज द थाळी प्राइस विच इज स्टँडर्ड फॉर एव्हरीबडी अँड इट्स अनलिमिटेड. एव्हरीथिंग इज म्हणजे स्वीट्स पासून सगळ्या वस्तू अनलिमिटेड आहे. अँड ऑल डेज ऑफ द वीक 175 रुपीज अनलिमिटेड थाळी. प्रवेश करतात तिथं खास पाहुण्यांसारखं स्वागत केलं जातं. तुम्हाला कपाळावरती मस्तपैकी कुंकवाचा टिळा लावला जातो आणि हात धुण्यासाठी बघा छानपैकी गरमागरम फुलके, त्याच्यावरती मस्तपैकी देसी तूप घातलंय. एकूणच सगळ्या भाज्या वाढल्या गेल्या आहेत. थाळी वाढण्याची यांची एक खास पद्धत आहे. सगळ्यात पहिले चटणी वाढल्या जाते, नंतर पापड, लोणचं आणि कांदा आणि हे सगळे स्वीट सगळं मला वाढलं गेलं आहे.
आणि ही राजस्थानी थाळी माझ्यासमोर मस्तपैकी सजवली गेली आहे खास राजधानी पद्धतीने. राजधानीमध्ये तुम्ही जर कधी आलात तर नक्की इकडे टेस्ट करा. तुमच्या खास फेवरेट असे आवडेल ह्या पद्धतीचं तुम्हाला वाढलं जातं. सर्व्हिस त्यांची इतकी छान आहे की तुम्हाला ते तिथलं जेवण कधीही तृप्त करून जातं. प्रेक्षक हो, कधी तुम्ही इकडे बालगंधर्वला व्हिजिट द्यायला आलात आणि घरच्यांसोबत जर कधी छानसा जेवणाचा बेत करत असाल तर राजधानीमध्ये नक्की या. तोपर्यंत पाहत राहा आमचा खाऊ गल्ली फक्त डेक्कन न्यूज चॅनलवरती.